आनंद, मला ना काही कळतच नाहीये हे सगळं काय चाललंय. म्हणजे मानसी प्लीज शांत हो. हे बघ, त्रागा करून प्रश्न नाही सुटत. पण प्रश्नांची उत्तरं आपल्या हातात नसली ना की त्रागा होतो. मी बोलले मधुराशी, पण मी स्वतः सुद्धा विचार करत बसले ना की इतका त्रास होतोय मला या सगळ्याचा. काय बिचारीने वाईट केलंय कुणाचं? सारखी मधुराला ठेचच का लागतीये? प्रत्येक प्रवासात रस्ता असा विचित्र वळणावरच का संपावा बिचारीचा? हे बघ, मी रोहितला काही तितकासा जवळून नाही ओळखत, पण मला असं वाटतं की अनेक वेळेला असं होतं की आपण स्वतःची काहीतरी समजूत करून घेतो किंवा कोणीतरी आपली काहीतरी समजूत करून देतं आणि आपल्याला तेच खरं वाटायला लागतं. आणि अशा वेळेला वास्तव काय आहे हे जाणून घ्यायची गरजही नाही भासत. आय मीन, मला असं नाही म्हणायचं की रोहितनी काही चुकीचं केलंच नसेल, पण त्याचीही काहीतरी बाजू असू शकतेच ना. अहो, पण दर वेळेला बायकोनीच का समजून घ्यायचं? नाही, म्हणजे मला असं म्हणायचं नव्हतं. नाही नाही, आणि तू जरी तसं म्हणालीस ना मानसी, तरी ते बरोबरच आहे. आम्ही पुरुषच बरेचदा खूप चुकीचे वागतो. जेव्हा भानावर येतो तेव्हा समोर एकच व्यक्ती असते जिच्या समोर गुडघे टेकून आम्ही माफी मागू शकतो. ती म्हणजे आई किंवा बायको. मला एवढंच म्हणायचंय की रोहितच्या बाबतीत थोडा वेळ जाऊ द्या. त्याला त्याची बाजू मांडण्याची एक संधी द्या आणि मग ठरवा ना चूक कुणाचं आणि बरोबर कुणाचं ते. बाजू नाही, चांगला जाब विचारणार आहे मी रोहितला. मधुराने इतकं केलंय त्याच्यासाठी, त्याची ही परतफेड करतोय तो. असो, मी कळवत राहीन तुम्हाला. ओके. बर, आणखीन एक गोष्ट. काय झालंय, मी मधुराशी असं काही बोलले नाहीये. म्हणजे आपल्याबद्दल मी काही बोलले नाहीये. आणि ती सध्या इथेच आहे. मग ती इथे असेपर्यंत तुम्ही शक्यतो नका येऊ, प्लीज. आय कॅन अंडरस्टँड मानसी. आत्ता मधुरा कुठे आहे? मी तिला झोपेची गोळी देऊन झोपवलंय. रात्रभर जागी होती, रडत होती, खूप थकली होती बिचारी. असो, तुम्ही ब्रेकफास्ट न करता ऑफिसमध्ये जाऊ नका. हा, बर, मी ठेवू? ठीक आहे, काळजी घे, मधुराचीही आणि स्वतःची. बाय. बाय.